राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा 4 दिवस दक्षिण कोकणासह राज्यात जोरदार पाऊस। आज सिंधुदुर्गला रेड अलर्ट तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी। पुणे जिल्ह्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। तर पुढील आठवडाभर समाधानकारक पावसाचे संकेत। सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका। गडाच्या सुरक्षेसाठी 91,20,00,000चा राज्य आपत्ती व्यवस्थापनाला प्रस्ताव। पूल नसल्याने पुरातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। विद्यार्थी, गरोदर महिला आणि वयोवृद्धांची जीवघेणी कसरत। पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची चिन्ह। पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा, अर्थमंत्री सीतारामन यांचं राज्यांना आवाहन। 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। सुट्टीच्या दिवशीही आरटीओ सुरू राहणार। स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रशासनाचा निर्णय। तर स्कूल बसच्या नूतनीकरणासाठी अपॉइंटमेंट घेण्याचीही आता गरज नाही। निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणामुळे भाजपने 240चा आकडा गाठला। ठाकरे गटाचा हल्लाबोल, कुंपणानंच शेत गिळल्याचीही टीका। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल। आज लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। लोकल प्रवासाचं नियोजन करूनच घराबाहेर पडा। पुण्यात रस्त्यावर पार्किंग करणं चुकीचं असताना सोसायटीच्या सभासदांकडून सर्रास नियमांची ऐशी-तैशी। महापालिका अधिकाऱ्यांकडूनही डोळे झाकपणा। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रविवारची सुट्टी असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल। वाशीमध्ये अज्ञातांनी जंगल परिसरात फेकले धोकादायक केमिकलचे ड्रम फुटल्यामुळे परिसरात दुर्गंधी, तर काही झाडंही जळाली। पोलिसांचा तपास सुरू। धाराशिवमध्ये रक्षक असणारे पोलीसच बनले भक्षक। पोलीस निरीक्षकाकडून महिलेचा विनयभंग। पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदेवर गुन्हा दाखल। T20 विश्वकप चषकात मोठा उलटफेर। अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी शानदार विजय। सेमीफायनल गाठण्यासाठी भारतसोबतचा सामना महत्त्वाचा।